ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। नमः श्रीवर्धमानाय निर्धूतकलिलात्मने सालोकानां त्रिलोकानां यद्विद्यादर्पणायते यद्विद्यादर्पणायते यद्विद्यादर्पणायते। जोल 24 भगवान की। देवादेव मूलनायक 1008 बाल ब्रह्मचारी पार्श्वनाथ भगवान की। देवादेव मूलनायक 1008 कुंतुनाथ भगवान की। देवादेव मूलनायक 1008 बाल ब्रह्मचारी मल्लीनाथ भगवान की। सिद्धांत शास्त्र की 20वीं सदी की आचार्य भगवान श्री समदभद्र स्वामी की। 20वीं सदी की प्रथमाचार्य जगती समाधि सम्राट गुरुनाम गुरु आचार्य शांति सागर जी महाराज की। संत शिरोमणि आचार्य गुरु श्री विद्यासागर जी महाराज की। प्रातस्मरणीय शांत मूर्ति वासरत्न कनाचार्य गुरु श्री सन्मत सागर जी महाराज की। मम दीक्षा गुरु युवा स्मरण क्रांति आचार्य गुरु श्री चंद्र सागर जी महाराज की। परम पूज्य आचार्य गुरु श्री समय सागर जी महाराज की। अहिंसामय विश्व धर्म की। भव्य जी हो। आचार्य भगवान समदभद्र स्वामी जी रत्नकरंडक श्रावकाचार्य या माध्यमातून श्रावकांचं आचरण आपल्यासमोर प्रस्तुत करत आहेत आणि चारित्र्य अधिकारमधील गुणव्रतांचं कथन चालू आहे आणि त्यामधील दिग्व्रत याचं कथन याचं स्वरूप सांगितलं। त्याच अनुषंगानं आचार्य भगवान आता आपल्यासमोर की 5 महाव्रत आहेत ती कशी पाळली जातात याची गाथा एक प्रस्तुत करणार आहेत। कारण की काल उपचारानं महाव्रत आणि महाव्रताची काय स्वरूप असते, त्याची अवस्था काय असते आणि दिग्व्रताचं काटेकोरपणे पालन केल्यानंतर अष्टमूलगुणांच्या सहित तर ते महाव्रताला उपचारानं महाव्रताला प्राप्त होतात याचं कथन केलं होतं। म्हणून आज महाव्रत समजावून सांगण्यासाठी महाव्रतचं स्वरूप काय आहे याची गाथा देत आहेत। पहिला गाथा कंठस्थ करूया आणि आचार्य महाराजांनी काय म्हणले ते पाहूया। पंचानां पापानां हिंसादीनां मनोवच काये हिंसादीनां मनोवच काये कृतकारितनुमोदेश कृतकारितानुमोदेश त्यागस्तु महाव्रतं महताम् त्यागस्तु महाव्रतं महताम् पंचानां पापानां हिंसादीनां मनोवच काये कृतकारितनुमोदेश त्यागस्तु महाव्रतं महताम्। आचार्य भगवान महाव्रतांचं लक्षण सांगताना सांगत आहेत। पंचानां पापानां हिंसादीनां मनोवच काये कृतकारित अनुमोदस त्यागस्तु महाव्रतं महताम्। इथं आचार्य भगवंतांना म्हणायचं आहे हिंसादीनां हिंसादी पंचानां पापानां हिंसादी नाही 5 जी पापं आहेत त्या 5 पापांचा मनोवच काये मन वचन आणि कायाने तू आणि कृतकारित अनुमोदे कृतकारित आणि अनुमोदनेने त्याग करणे महताम श्रेष्ठ पुरुष याला महाव्रत म्हणतात। सरळ अवस्थेमध्ये सांगितले की तिथं ज्यावेळी अनुव्रतांचं कथन मागं झालं होतं त्यावेळी आचार्य भगवंतांनी काय सांगितलं, एक देश त्याग करायचं याला अनुव्रत म्हणलेलं। 5 अनुव्रत सांगितले होते त्यावेळी सांगितलेलं। इथं काय म्हणल्यात की हिंसादी जे 5 पाप आहेत त्या 5 पापांना मन वचन काय न
कृतकारित अनुमोदनेने 100% त्याग करणे याला आचार्य भगवंतांनी श्रेष्ठ पुरुषांनी महाव्रत म्हणलेलं आहे. हे सांगण्यासाठी सांगितलं. म्हणून का सांगितली ही गाथा याचं मूळ मतिदार समजून घ्या. उपचारानं महाव्रत ही संकल्पना दिग्व्रताच्या कथनामध्ये आलती की दिग्व्रताचं काटेकोर पालन केल्यानंतर उपचारानं तुमची महाव्रत होतात किंवा महाव्रताच्या स्वरूपाला तुम्ही प्राप्त होत आहे, परंतु महाव्रत होत नाहीत हे सांगण्यासाठी ही गाथा दिल्या. कारण की 100% मन वचन काय कृतकारित अनुमोदन 100% त्याग करणे याला महाव्रत म्हणतात. आम्ही जर अनुव्रत पालन करलोय आणि त्यामध्ये जास्त कोटीप्रमाणे दिग्व्रताचं पालन केलं तर ते स्वरूपाला प्राप्त होते, परंतु महाव्रत होऊ शकणार हे सांगण्यासाठी दिले. ही गोष्ट लक्षात घ्या. विशेष काय यांना सांगायचं नव्हतं. आचार्य भगवंतांना काय सांगायचं होतं, उपचार काय आहे आणि खरोखर काय आहे हे समजून घेण्यासाठी फक्त दिलेलं आहे. एवढं समजून घ्या. एक देश आणि संपूर्णतया. एक देश म्हणजे काही भाग आणि संपूर्णतया म्हणजे सगळं. जसं उदाहरण द्यायचं म्हणलं, एक देश म्हणजे कसं घेणार आहे. आता पावसाळ्यामध्ये जर गढूळ पाणी आलं नळाला तर तुम्ही का नाही काय करताय, तुरटी फिरवताय. तुरटी फिरवल्यानंतर समजा तुरटी फिरल्यानंतर का नाही कधी कधी मुलगा का नाही त्या भांड्यातलं का नाही पेला घालून पाणी घेतोय की, मग थोडा गाळ उठलेला असतोय थोडा गाळ असतोय, त्याला एक देश म्हणायचं. थोडं आहे त्यात थोडं नाही. आणि ज्यावेळी नाही तुम्ही काय करताय, आता सगळा गाळ खाली बसलाय त्यावेळी वरचं तेवढं पाणी काढून बाजूला ठेवताय, त्याला काय म्हणायचं, पूर्ण. एक देश आणि पूर्ण देश यालाच म्हणतात. या गोष्टीत काही अंशानं पालन करणे आणि पूर्णतया पालन करणे याला अनुव्रत आणि महाव्रत म्हणतात. हे सांगायचं आहे मला. काय म्हटलं मी, काही अंशानं पालन करणे याला अनुव्रत म्हणतात आणि पूर्ण देश पालन करून त्याचं पालन करणे याला महाव्रत म्हणतात. ही गोष्ट सांगायची आहे म्हणून सांगितलं. त्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या, कालची जी चर्चा होती त्यामध्ये उपचार आहे किंवा स्वरूपाला प्राप्त करणार म्हणून सांगितलं होतं, यासाठी सांगितलं होतं. आता आज परत आचार्य भगवान की जे दिग्व्रत होते त्या दिग्व्रताचे अतिचार आपल्यासमोर सांगणार आहेत. पहिला गाथा कंठस्थ करूया आणि आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया. ऊर्ध्वाधस्तात्तिर्यग ऊर्ध्वाधस्तात्तिर्यग व्यतिपाता क्षेत्रवृद्धिरोधीनां व्यतिपाता क्षेत्रवृद्धिरोधीनां विस्मरणं दिग्व्रतेर विस्मरणं दिग्व्रतेर त्याशाः पंचमन्यन्ते त्याशाः पंचमन्यन्ते ऊर्ध्वाधस्तात्तिर्यग व्यतिपाता क्षेत्रवृद्धिरोधीनां विस्मरणं दिग्व्रतेर त्याशाः पंचमन्यन्ते. आचार्य भगवान काल जे दिग्व्रत सांगून आलते का नाही, ज्या दिग्व्रताच्या पालनामुळे श्रावकांना महाव्रताच्या स्वरूपाला प्राप्त होऊ शकतात. श्रावक म्हणजे एवढ्या पुण्याला प्राप्त करणार आहेत, तेवढ्या पापाचा नाश करू शकणार आहेत. आता त्याचेच अतिचार ते दिग्व्रत कशामुळे मोडू शकते याचं कथन करण्यासाठी ही गाथा दिली आणि त्याचे अतिचार सांगणार आहेत की त्या अतिचारांना जर आम्ही करत गेलो तर ते दिग्व्रत आमच्यापासून निघून जाऊ शकते. म्हणून आचार्य भगवंतांना सांगायचं आहे. इथं म्हणतात ऊर्ध्वाधस्तात्तिर्यग व्यतिपाता क्षेत्रवृद्धिरोधीनां विस्मरणं दिग्व्रतेर त्याशाः पंचमन्यन्ते. तर पहिला काय आहे, ऊर्ध्व व्यतिक्रम. ऊर्ध्व व्यतिक्रम नावाचा पहिला अतिचार आहे. इथं सांगितलं ऊर्ध्वास म्हणजे ऊर्ध्व व्यतिक्रम नावाचा पहिला अतिचार आहे. म्हणजे काय करायचं, वरच्या दिशेला जे केलेल्या मर्यादा आहेत त्याचं उल्लंघन करणे याला ऊर्ध्व व्यतिक्रम म्हणतात. आता समजा वरच्या साईडला तुम्ही बांधला आजच्याला की 1 किलोमीटर मी जाणार, 1 किलोमीटरच्या वर जाणार नाही आणि योगायोगानं चुकून मोठी लॅटरी लागली आणि विमानातनं जायला मिळालं तर जाणार. त्याला ऊर्ध्व व्यतिक्रम म्हणतात. बांधले आम्ही 1 किलोमीटर, विमान त्याच्या वर असते. जर बांधतानाच मग असं बांधायचं की ते तुटता कामा नये.
दीर्घव्रताच्या अपेक्षेनं आम्ही बांधले की वरच्या दिशेला एवढं जाणार नाही, त्याच्यावर जायचं नाही, प्राण गेला तरी चालेल, प्राण आमचा तिथे गेला तरी चालेल, परंतु त्याच्यावर जायचं नाही. त्यामुळं याला काय ऊर्ध्व व्यतिक्रम म्हणजे काय, वरच्या दिशेला केलेल्या मर्यादेलाच उल्लंघन करणे, याला ऊर्ध्व व्यतिक्रम म्हणतात. आता दुसरा आहे तो धस्तास तिर्यक म्हणजे अधो व्यतिक्रम, म्हणजे धस्ता म्हणजे अधो म्हणजे खालच्या दिशेला, अधो व्यतिक्रम म्हणजे लोभाच्या निमित्ताने खालच्या दिशेला केलेल्या मर्यादेचं उल्लंघन करणे. समजा आता तुम्ही बांधलाय की मी खाली 6 फूटच्या वर काही घेणार नाही आणि 10 फुटावर तुम्हाला जर हंडा लागला सोन्याचा, असं दे कोण बघते काय करते, हळूच नेऊन आत खोलीमध्ये झाकून ठेवायचं झालं, याला काय म्हणतात कळलं आता अधो व्यतिक्रम. समजा दुसऱ्या अपेक्षेनं जर असं बांधत असेल, खालच्या दिशेला बांधताना की नाही विहिरीच्या अपेक्षेने बी बांधणं आवश्यक आहे. समजा जर असं बांधलाय 10 फूट किंवा 20 फूट बांधला आणि 70-80 फूट जर विहीर काढला तरी दोष आहे, हे महत्वाचं आहे म्हणून सांगालोय. किंवा बोर मारताना 150-150 200-200 फूट मारला आणि तुम्ही बांधला असला 50 फूट तर ती 150 फूट मारणं सुद्धा तुम्हाला दोषास्पद आहे. म्हणून अधो व्यतिक्रम मध्ये जेवढं बांधलंय त्याच्या खाली जायचं नाही, काय बी होऊन दे. म्हणजे बांधतानाच पहिला विचार करून बांधायचं आणि मग पुढं काय होईल ते होईल. त्यामुळे अधो व्यतिक्रम काय म्हणले, खालच्या दिशेला जे बांधलेलं आहे त्याचं उल्लंघन करणे, याला अधो व्यतिक्रम म्हणलेलं आहे. त्यामुळे उल्लंघन करायचं नाही, हे अतिचार आहेत. जर या असं आम्ही केलं तर आमचं दीर्घव्रत निघून जाणार आहे. मग दीर्घव्रत निघून गेले तर श्रावकांचं बी अनुव्रत राहणार नाही आणि महाव्रताच्या स्वरूपाला बी आम्ही प्राप्त होणार नाही. त्यामुळे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता पुढं आहे त्याच्या तिर्यक व्यतिक्रम. याचा अर्थ काय माहिती काय, तिर्यक व्यतिक्रम याचा अर्थ आहे दिशा आणि उपदिशेला व्यापार उद्योगाच्या निमित्ताने फिरत असताना केलेल्या मर्यादांचं उल्लंघन करण्याला तिर्यक व्यतिक्रम म्हणतात. म्हणजे काय, जी दिशा आणि उपदिशा आहेत 4 मुख्य दिशा आणि 4 उपदिशा म्हणजे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर ईशान्य आग्नेय नैऋत्य वायव्य, हे जे 8 दिशा आहेत, या 8 दिशेला जे की नाही आम्ही मर्यादा बांधून घेतलेल्या आहे, हे तिर्यक व्यतिक्रम काय आहे, त्या मर्यादा व्यापार निमित्त. समजा आता आम्ही बांधून घेतलं असेल, इथनं मी घुनकीच्या पुढे जाणार नाही, समजा एवढं बांधत नाहीत सोडा कोण, भारत अमेरिका एवढं बांधतात, एवढं कमी कोण बांधणार नाही सोडा, किंवा किनीची वेश एवढं कोण बांधणार नाहीत कमी. तर उदाहरण सांगालोय मी. तर समजा बांधला तुम्ही घुनकी किंवा पेट्रोल पंप धरूया आपण, नाही पेट्रोल पंप कशाला, हे धरूया काय, हे टोल नाका धरा बांधला आम्ही, आणि टोल नाका आम्ही बांधलं मर्यादा, आणि समजा काय झालं माहिती काय, तुम्हाला सांगितलं तुमची गाडी टोल नाक्याच्या पलीकडे आली तर 1 कोटी रुपये मिळणार आहेत. लगेच आम्ही जातोय म्हणाले बघा, बांधून घेतले त्याच्या पुढं नाही किती कोटी रुपये नाही, किती पैसे किती संपत्ती मिळून दे, जी मर्यादा बांधले त्या मर्यादेच्या पुढं जायचं नाही, ती मर्यादा ओलांडायची नाही. कारण की श्रीराम कथेमध्ये सुद्धा येणार आहे पुढे. आता मी आत्ताच सांगतो तुम्हाला, आचार्य भगवान विद्यासागर महाराजांनी श्रीराम कथेच्या माध्यमातून मुखमाटेच्या अपेक्षेनं एक वाक्य लिहिलेलं आहे, मर्यादा का उल्लंघन चाहे सीता करे, राम करे, रावण करे या लक्ष्मण करे, दंडित अवश्य करेगा. काय म्हणलो मी, आचार्य भगवंतांनी मुखमाटेमध्ये दिलेली हे वाक्य आहे, मर्यादा का उल्लंघन चाहे सीता करे, राम करे, लक्ष्मण करे या रावण करे, दंडित अवश्य करेगा. जर सीतेनं त्या मर्यादेचं उल्लंघन केलं नसतं तर एवढं मोठं रामायण घडलं, गप त्यांनी देशांतर केले असते आणि परत अयोध्येत परत आले असते. कशाला मग लंकेकडे तेवढे विहार एवढे करण्याची आवश्यकता, एवढी वानर सेना गोळा करायची, सगळे काय आवश्यकता लागली असते, काय लागली नसते. त्या मर्यादेचं उल्लंघन केलं. इथं आचार्य भगवान तेच सांगल्यात, आम्ही ज्या मर्यादा आम्ही बांधून घेतले दीर्घव्रताच्या माध्यमातून, त्याचं जर उल्लंघन केलं तर आम्ही दंडित होणारच आहे, आमचं दीर्घव्रत मोडणारच आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून मी सांगितलं मध्येच ते. त्यामुळं हे राम सीता तर महापुरुष होते हो, त्यांनी दंडित झाले. आम्ही जर साधारण व्यक्ती, आम्ही किती दंडित होणार. त्यांनी एवढे महापुरुष असून सुद्धा दंडित झाले. आज किंवा उद्याच्या भागामध्ये येईल बघा रामकथेमध्ये काय अवस्था आहे ती पुढची. आज काय तुमच्या आनंदाचा प्रसंग येणार आहे. त्यामुळं कुणाच्या लक्षात जात नाही सोडा. तर पुढचं आहे ती क्षेत्र
वृद्धी व्यतिक्रम, इथं क्षेत्र वृद्धी लिहिले. क्षेत्र वृद्धी व्यतिक्रम म्हणजे काय? लोभ कशाची किंवा मोहाने दिग्व्रतामध्ये आपण जी केलेली मर्यादा आहे त्यामध्ये आपणाला गरज नाही अशा दिशेचे अंतर कमी करणे आणि ज्या दिशेला आवश्यक आहे त्या दिशेला वाढवण्याला क्षेत्र वृत्ती नावाचा चौथा अतिचार म्हणतात. आता तुमचं सांगत नाही, माझं सांगतो. करत नाही मी, खरं सांगावली तरी मी आजपर्यंत कुठलीही अवस्था माझ्यावर आली तरी मी केलं नाही सोडा, परंतु हे क्षेत्र वृद्धी व्यतिक्रम आले म्हणून सांगावले. आता तुम्हाला बरेच प्रश्नांची उत्तरे यातनं मिळणार आहेत. समजा आम्ही 4 दिशेला 12 किलोमीटर दिशा बांधलेली आहे. ही क्षेत्र काय आहे? आमची 4 दिशेला केलेलं बंधन आहे. ते चातुर्मासला आम्ही बंधन केले की 4 दिशेला एवढंच किलोमीटर जाणार. परंतु आता माझ्या फायद्यासाठी समजा कुणीकडे जायचं असेल तर 3 दिशेचं कमी करायचं, एका दिशेला वाढवायचं. हां, मी काय म्हणलो नाही, ते तुम्ही म्हणालाय. तुम्ही कोणते बोलू बी नका, फक्त तुम्हाला पोचवलं मी कुठं पोचवायचं होतं. सगळ्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला मिळाले जातात. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, जे क्षेत्र वृद्धी व्यतिक्रम आहे म्हणजे काय? हाच अतिचार आहे की आम्ही लोभ कशाने किंवा मोहानं जे आम्ही बांधलेले आहेत तेवढं बांधलेलं तोडायचं आणि त्याच्या पुढं जायचं. इथं आचार्य भगवंतांनी सांगितलं. मी काय सांगायला नाही, तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर मी द्यायला आहे. आजपर्यंत माझ्या जीवनामध्ये मी कधीच मोडलं नाही. एवढं संकट येऊन कसबे डिग्रीच्या चातुर्मासमध्ये सुद्धा मी मोडण्याचा प्रयत्न केला नाही. आम्ही बाहेर हायवेला येऊन गेलो, वेश काय सोडली नाही. आम्ही दुसऱ्यांना वेश सोडायला लावली, आम्ही सोडली आणि इथं बी सोडणार नाही. काय भिऊ नका. किन्नीवाल्यांना पहिलाच मी कलश स्थापना झाली की नाही, कलश स्थापनेच्या आधीच तुम्ही सगळीजण आलता की पूजनला मंदिरमध्ये, आठवले काय? दिशा बांधत होतो तेव्हा, त्यावेळेस मी सांगितलेलं माझा प्राण गेला तर चालेल, परंतु मी ही तुमची जी वेश बांधलेली आहे किंवा वेश बांधलेली सोडा, 12 किलोमीटर बांधलेलं सोडा, तुमचं किनी आहे ते किनी ओलांडणार नाही. काय भिऊ नका. मी सांगितलेलं आठवते का बघा. आणि मी कधीच सोडत नाही सोडा. कोणतंही संकट आलं तर आचार्य भगवंतांनी ती पहिला बांधायला कशाला सांगितले ही गोष्ट लक्षात घ्या. मुलाचारची ग्रंथामध्ये आचार्य भगवान वट्टकेर स्वामीजी स्पष्ट रूपात सांगतात की आम्ही जी मर्यादा बांधलेली आहे ती मर्यादा कशासाठी बांधायची आहे? ज्यावेळी किनीमध्ये असं संकट माझ्यावर येणार आहे की माझ्या आहारचर्या होऊ शकणार नाही, माझं ज्ञान होऊ शकणार नाही, माझं ध्यान होऊ शकणार नाही, त्यावेळी ती बांधलेली वेश वळणायची आहे. कार्यक्रमसाठी वळणायची. काय म्हणलो मी? ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. गुरूंची किंवा दिगंबर मुनींची संलेखन असेल तर ओलांडली तर चालते, त्यात सूचना आहेत. परंतु बाकीच्या कोणत्याही गोष्टीसाठी वळणायच नाही हे इथं सांगावले. आता विषय आला म्हणून सांगितलं, क्लिअर केलं. त्यामुळे तुम्ही बी किनी बांधला असला, टोल नका बांधला असला, त्या पुढे जायचं, गेल्याशिवाय राहायचं. बांधून घ्यायला पाहिजे का नको? कवा तर बांधून घ्यायला पाहिजे की. हा, एक गोष्ट लक्षात घ्या. आता बघा, फोनवर बोलायला दोष लागतोय परंतु मोडत नाही, दोष लागतोय. एक उत्कृष्ट माताजींची चर्या सांगतो, जे माझ्या आवडणाऱ्या मातांच्या मधली एक माताजी आहे, आदर्शमती माताजी. तुम्हाला माहीत असतील, आज कोणी बघितलंय काय? आज शांतीधारामध्ये रोज मी नाव घेतोय त्यांची तब्येत बिघडल्या म्हणून. तर त्या आदर्शमती माताजी ज्या प्रतिभास्थलीच्या प्रणेता म्हणून त्यांना ओळखलं जाते. आज प्रतिभास्थलीच्या सगळ्या दीदींना तयार करायचं काम कोणाकडे असेल तर आदर्शमती मातांच्याकडे असते. त्या आदर्शमती माताजी कुठं चातुर्मास असेल तिथं चातुर्मासला 100 दीदी असतात राहिला त्यांच्याबरोबर. त्यांना 4 महिन्यामध्ये सगळं ट्रेन करतात की मुलींना कसं शिकवायचं, कसं ट्रेन करायचं, वात्सल्य कसं द्यायचं, कसं शिकवायचं, या सगळ्या गोष्टी माताजी शिकवतात. त्या आदर्शमती माताजी ज्यावेळी श्रवण बेगोच्या दौऱ्यावर आल्या, तुमच्या भागात येऊन गेल्यात, ज्यावेळी सगळ्या मातांचा संघ मोठा आलता, आचार्यांच्या संघातल्या सगळ्या माताजी दक्षिणच्या गोमटेश्वरची यात्रा करायला आलते, त्यावेळी नाही आलत्या. आणि त्या संघाचं नेतृत्व म्हणजे संघाचं नेतृत्व करणारे कोण होते? बालब्रह्मचारी तात्या भैया, बालब्रह्मचारी जिनेंद्र भैया कोण माहिती आहे? त्यांनाच आत्ता चंदाबाबा म्हटलं जाते. चंद्रभाऊ सागरजी महाराज ते पहिला जिनेंद्र भैया हे सगळे जे ब्रह्मचारी होते, अजून बरेच आहेत. अजित भैया असतील, अशोक भैया असतील, प्रकाश भैया असतील, असे बरेच आहेत. नावं सांगायला तर वेळ आहे म्हणून थोडे सांगितलं. तर हे बाळासाहेब भैया असतील आमचे गुरु, तर बाळासाहेब पाराज, तर हे सगळे नाही त्या संघाचं नेतृत्व करत होते. वेगवेगळ्या मातांची, अमुक एवढ्या माताजी आहेत त्या संघाचं नेतृत्व एक जण, अमुक एवढ्या माताजी, असे सगळे संघ एका वेळी आले. पूर्णमती माताजी आपल्या भागात येऊन गेले, म्हणून माहीत नसेल. सगळ्याच संघ
पूर्ण संघ सगळा, आणि त्या संघाने सदलगेची पूजा बी केली होती पंचकल्याण मातांच्या सानिध्यात, मोठी पंचकल्याण झाली. तर त्यावेळी आदर्शमती श्रवणबेगोमध्ये ज्यावेळी चातुर्मास करत होत्या त्यावेळी ते गुरूंना पत्र सुद्धा नेत नव्हत्या. का सांगा? मी बांधलेल्या ज्या मर्यादेत तुटतात म्हणून. काय सांगितलं मी? लई सूक्ष्म आहे सोडा. या आम्ही गोष्टी चिंतन करणं आवश्यक आहे. या गोष्टी सूक्ष्म आहेत. बऱ्याच गोष्टीचं चिंतन होणं आवश्यक आहे या बाबतीत. परंतु आज काही गोष्टी वेगवेगळ्या दृष्टीतून वेगवेगळ्या गोष्टीतून सगळ्या गोष्टी घडतात, परंतु त्याचं सगळ्यात जास्त चिंतन तुम्ही करायला पाहिजे. आम्ही चिंतन करतोय सोडा, आम्ही चिंतन करतोय, परंतु आमचं रोजच्या रोज प्रतिक्रमण बाकीच्या गोष्टी लगेच पापांना आम्ही धुवून टाकतोय. तुम्ही धुवत नाही. सुनंदाव म्हणले बघा, गोळा करतोय आम्ही. माझं कान लय तीक्ष्ण नाही, तर गोळा करतोय. लवकरात लवकर धुयाची व्यवस्था करा की. मग कशाला गोळा करत बसलाय? वॉशिंग मशीन आणून ठेवा की. ते घरातलं वॉशिंग मशीन सांभाळलं नाही, प्रतिमा रूपी वॉशिंग मशीन घ्या की. सगळं धुते आपाप रोजच्या रोज. मग रोज प्रतिक्रमण करायला लागतंय, सामायिक करायला लागतंय, इर्यापत करायला लागतंय, सगळ्या गोष्टी नियमानं करायला लागतात. प्रतिमे घेतल्याशिवाय तुमच्याकडे वॉशिंग मशीन येणार नाही. ती बाहेरचं वॉशिंग मशीन कोण बी घेईल? हे काय कोण बी घेते? आता काय भिकारी बी वॉशिंग मशीन वापरले, त्याचं काय आता? खरंच की दिल्लीतला तो भिकारी 2 कोटी रुपये त्याचे घावले. ती परवा सांगितली की त्याचं सगळं 5 स्टार हॉटेलमध्ये सगळी व्यवस्था होती. गादीखाली तुम्ही मेल्यावर पैसे बुडकले तर पैसे 8 कोटी रुपये सापडले. ते भिकारी रस्त्यावर भीक मागत होता तो. खरं सांगावले. परवा गावले तुम्ही वाचल्याच्या पेपर वाचते. म्युन्सिपाल्टीच्या लोकांनी ते सगळं हुडकून काढलं. आणि तो जो बसलेला का नाही, ज्या ठिकाणी तो भीक मागायला बसायचं का नाही, त्याच्या खाली तर 12 ते 13 कोटी रुपये सापडले. आणि हॉटेलमध्ये 8 कोटी सापडले, ते वेगळे. त्याला भिकारी कसं म्हणायचं? 20 कोटी रुपयेचा भिकारी. आणि त्या 5 स्टार हॉटेलमध्ये खोली बघत होती, तिथं सगळी सोयी. हॉटेलचं AC BC वेगळं, ह्याचं वॉशिंग मशीन AC सगळं ह्याचं वेगळं, आणि खायच्या वस्तू भांडी सगळ्या गरम करायचं पदार्थाचं सगळं करून ठेवलेलं. ते कवा गावलं ज्यावेळी म्युन्सिपाल्टीनं धाड तो मेल्यावर नाही तिथं धाड टाकली, त्याचं सगळं कागद काढल्यावर सगळं कळलं. अशी मी माणसं आहेत. त्यामुळे हे सगळं मिळते हो. पण प्रतिमा सम्यक्त्व मिळणं, महाव्रत मिळणं हे लय कठीण आहे. हे मिळवायला पाहिजे. ही वॉशिंग मशीन जर मिळवली तर भविष्यामध्ये आम्ही पुढे जाऊ शकतो, नाही तर 3 काळामध्ये पुढे जाऊ शकणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे आम्हाला जर पुढे जायचं असेल तर या गोष्टी करणं आवश्यक आहे. पुढचा विषय आहे आपल्याला की काय लोभ कशाने किंवा मोहाने दिग्व्रतामध्ये जी आपण केलेली मर्यादा आहे त्यामध्ये आपल्याला गरज नाही अशा दिशेचे अंतर कमी करायचं, आणि गरज आहे त्या दिशेचं अंतर मी म्हणलो नाही, तुम्हीच म्हणलाय, वाढवायचं. याला क्षेत्र वृद्धी नावाचा व्यतिक्रम म्हणलेला आहे, म्हणजे अतिचार म्हणलेला आहे. आणि शेवटचा अतिचार आहे अवधी विस्मरणम. अवधी विस्मरणम म्हणजे काय? विस्मरण धरा, विस्मरणम धरा, दोन्ही बी एकच आहे. तर याला काय? आपण केलेले व्रत नियम यांना विसरणे, केलेल्या मर्यादेला विसरणे, याला अवधी विस्मरणम नावाचा 4था अतिचार म्हणलेला आहे. जी मर्यादा केली की नाही तीच विसरायची. आता समजा कधी कधी काय काय माणसं कसं विसरत बघायचं, काय व्रत नियम यांना बी विसरायचं. किंवा समजा तुम्ही कुणापाशी तर बोलून गेला मी 1000 रुपये दान करतो म्हणून, आणि पुढल्या वेळी ती व्यक्ती 1000 रुपये मागायला ते म्हणते मी 1000 रुपये कुठे बोललेलो, 800 रुपये बोललेलो. अवधी विस्मरण सांगाले हो. म्हणजे 200 रुपये कमी केला त्यात. पहिला देणार होता किती, असं कवा लक्षात राहिलं नाही. काय करायचं माहिती काय? समजा तुम्हाला वाटायला लागलं 800 बोललोय, 1000 बोललोय का 1200 बोललोय, असं वाटायला लागलं की नाही, तुम्ही बोललेलं असलं कोणाला द्यायचं असलं की नाही, त्यावेळी सगळ्यात मोठं लावायचं 1200 रुपये लावायचं, देऊन टाकायचं 1200 रुपये. आणि ज्यावेळी की नाही तुमचं त्याग असतंय की नाही, आता समजा त्याग करताना मी 5 नियम घेतलोय आणि लक्षात राहिले नाहीत 5 घेतलोय का 7 घेतलोय, त्यावेळी मोठं करायचं 7. काय म्हणलो मी? कळलं काय? ज्यावेळी तुम्ही दुसऱ्याला काहीतरी देणार आहे किंवा दान किंवा करणार आहे किंवा काहीतरी दिलाय, त्यावेळी करताना मोठी रक्कम आहे ती देऊन टाकायची. आणि ज्यावेळी व्रत नियम विषयी विसरताय की नाही, त्यावेळी मोठं व्रत नियम आहे ते करून, लक्षात आलं?
याला म्हणतात, नाहीतर विसरला तर मग अवधी विस्मरण होते बघा. तो दोष अतिचार लागतोय द्विगव्रतामध्ये. ज्या मर्यादा केलेल्या आहेत, जेवढे वाढले आहेत, जेवढी व्रत नियम घेतलेले आहेत, ते नियम व्रत घेतले जसे घेतले तसंच पाळायला पाहिजे. कोण किती बी काय म्हणून दे, महाराज असं कसं वागायलाय, काय करलाय, चौक्यात किती बी म्हटलं तरी जे आपण व्रत नियम घेतले ते सोडायचं. महाराज का करतात कळलं? तुम्ही करा वटावटा, आम्ही आहे मी 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 सांगाले हो. तुम्ही काय केलं तर आम्ही जे व्रत नियम घेतले ते पाळणारच. आम्ही आमचा प्राण गेला तर आम्ही ते व्रत नियम सोडणार. लक्षात आलं? त्यामुळं व्रत नियमांच्या बाबतीत ज्यावेळी जे व्रत नियम केले त्याला विसरायचे नाहीत. काय बी म्हणते, किती बी तुम्ही चिठ्ठ्या काढा, किती बी काय करा, ते विसरायचे नाही. जेवढे घेतलेले नियम आहेत, जेवढे घेतलेले व्रत आहेत, ते काटेकोरपणे पाळण्याचे आणि कुठलाही दोष न लागता पालन करण्याचा पुरुषार्थ अंतरंगत करा. कारण त्याचं फळ एवढं मोठं आहे. ते फळ असं मिळणार आहे की तुम्ही निश्चित रूपानं त्या फळाची अपेक्षा जेवढी करू शकणार नाही त्याच्यापेक्षा अनंत पटीनं जास्त ते फळ मिळणार आहे. कारण की कोणत्याही अतिचार किंवा कोणतेही दोष न लावता त्या व्रत नियमानं तुम्ही पाळला म्हणून. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनामध्ये व्रत नियम हे काटेकोर पाळत असताना किंवा केलेले जे संकल्प आहेत ते काटेकोरपणे किंवा कोणतेही अतिचार न करता तुम्ही जर पाळला तर तुमच्या जीवनात कधीही काही बाधा येणार नाहीत. कोण कितीही काय करून दे. तुम्हाला सांगाल काय म्हणलं मी, तुमच्या जीवनात कोण कितीही काय करून दे, तुम्ही जर खरोखर व्रत नियम काटेकोरपणे व्यवस्थित कोणतेही अतिचार न लागता पाळत असला तर कोण कितीही बाधा केली तर तुमच्या जीवनात काही फरक पडणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे या गोष्टींना जेवढ्या आम्हाने काटेकोरपणे व्रत नियमांना पाळता येईल तेवढं पाळण्याचा प्रयत्न करा. विसरायचं अव्वा महाराज 3 नियम घेतल्यानं विसरलो किंवा कुठलं होतं माहीतच नव्हतं. मग 3चं 5 घ्या. विसरला की काय करायचं, मग वाढवून द्यायचं. आता आमच्या एक आचार्य सन्मत सन्मानाच्या एक भक्त होत्या आणि आम्हाने पहिल्यापासून मुलगा मानायच्या त्या. त्यांचं नाव आहे बिजूताई, सांगलीचे आहेत. गुळवाले पाटील आहेत नाही, ते गुळवाले पाटील ज्यांचं सगळ्यात मोठं ट्रेडिंगची कंपनी सांगलीत आहेत गुळाची मार्केटमध्ये, त्यांचे त्या मालकीन. बरोबर बोर्डिंगची बस्ती आहे की नाही, बस्ती संपल्यानंतर 2 घरं संपल्यानंतर मोठी बिल्डिंग सगळी वळीनं चालू होते, ती सगळी त्यांची आहे. त्या विसरल्या तरी नाही काय करायचं माहिती काय, त्यांची एक आयडिया लई भारी होती. ते कायम मुलाकडं अमेरिकेला जायचं, मुलगा अमेरिकेला आहे. मग मिस्टर वारल्यानंतर सारखं जायचं व्हायचं. काय तरी विमानात चुकलं की नाही, तिथनं विमानातनं फोन महाराजांच्या पिछे न्या, महाराज असं झाले आणि हे नियम विसरले, बरं त्याचं काय करायचं, बरं कुठले नियम होते, 4 पाळा, बरं 4 पाळतो म्हणले. असं जर वेग नाही काय चुकलं की नाही विचारायचं आणि त्या गोष्टी सगळ्या पालन करायच्या. त्या अमेरिकेत जाऊन सुद्धा तिथं सगळ्या शुद्धतेच्या गोष्टी त्यांनी तिथं जाऊन ते पाळत होत्या. अशा बी व्यक्ती आहे, ते नियम व्रत तिथं जाऊन सुद्धा ते पाळायचे. परत नंतर त्यांचे नियम आणि व्रत त्यांनी वाढवल्यानंतर ते अमेरिकेला जायचं सुद्धा सोडून दिले. आता इथंच राहतात, महाराजांच्याकडे जेवढं जायचं तेवढं जातात, बाकीच्या गोष्टी करतात. कितीही मुलगा पाठीमागे आला तर जात नाहीत, कारण की माझे व्रत नियम पाळू शकत नाही, मी तिकडे येत नाही म्हणते. ही गोष्ट महत्वाची आहे. का आज त्यांच्या घरामध्ये एवढा पैसा, संपत्ती, वैभव, धन, शांती, समाधान काय येतंय, याचं मूळ कारण आहे ते व्रत नियम काटेकोरपणे पाळतात म्हणून. हे मला सांगायचं. आज सुद्धा त्यांचे पतिराज निघून गेल्यावर सुद्धा आज बऱ्याच ठिकाणी बऱ्याच क्षेत्रावर बऱ्याच महाराजांच्यापाशी बऱ्याच प्रकारचं दान त्यांनी करतात. किती आज तुम्हाला माहित नसेल, मी सुद्धा जिथं चातुर्मासला कुठं त्यांनी पहिलाच सांगून ठेवले, ज्यावेळी चातुर्मासात कुठं काय कधी दानाची अडचण येईल तेव्हा नुसता एक फोन करा, किती लागेल तेवढं दान पोच करतो. कारण आम्ही कधी सांगितलंच नाही, आम्हाला आवश्यकताच लागत नाही. ह्या गोष्टी का सांगतोय, त्यांचं व्रत नियम अवधी विस्मरण करून द्यायचं नाही. जर तुम्हाला तसं होत असेल, आंटी म्हणली आमचं विसरतोय महाराज काय करायचं, हळूच खाली मान करून म्हणली, लक्ष माझ्याकडे असते. तर म्हणला समजा लक्षात राहत नाही, राहून दे, एक वही घाला की काय फरक पडणार आहे. वहीवर सगळं लिहून घ्यायचं, हे नियम घेतलोय, हे नियम घेतलोय, हे नियम घेतलोय, हे कधी आठवत नाही तेव्हा बघायचं, काय फरक पडणार आहे. कोण म्हणलं तुम्हाला काय कळत नाही म्हणून लिहून घेताय, कळत नाही म्हणायचं, मी आडा नाही म्हणायचं, काय फरक पडणार आहे आम्हाने. परंतु याच्यामुळं काय होईल माहिती काय, तुमच्या व्रतामध्ये नियमामध्ये कधी बाधा येणार नाही. आणि ते व्रत आणि नियमामध्ये कधी न बाधा आल्यामुळं तुमचं चारित्र्य आणि तुमचं जी क्रिया चालायच्या ते व्यवस्थित रूपाने चालणार आहेत. ही गोष्ट महत्वाची आहे.
मी सुद्धा आईलक असताना, आता बरेच जण तवा बी भेटत होता मला, मी आईलक असताना बाकीच्या गोष्टी काय काय लक्षात राहून ते लिहून ठेवत होतो. आज सुद्धा बऱ्याच अशा डायऱ्या माझ्या आहेत की आईलक अवस्थेत, महाराज अवस्थेत लिहून ठेवलेल्या माझ्या डायऱ्या तशाच आहेत. आज कधी तर वाचले तर मला सगळे ते प्रसंग आठवतात आणि अजून बी मी लिहितोय. अजूनपर्यंत मी सगळ्या गोष्टी, बऱ्याच गोष्टी लिहून ठेवतोय. आणि कसं लिहितोय मी, एक वर्षाच्या गोष्टी 1 वर्षानंतर लिहितोय. एकावेळी 2-2 डायऱ्याला, इकडे कार्यक्रमाचे लिहित असते, इकडे काय काय घटना घडलेल्या लिहित असते, एकावेळी दोन्ही लिहित असते. कारण की मला लई वेळ मिळत नाही, तुम्हाला माहिती आहे. जेवढा वेळ मिळेल तेवढा तुम्हानेच दिला आणि वेळ कुठे मिळते. जेवढा वेळ मिळेल तेवढं लिहून काढे. या गोष्टी का सांगावले, अवधी विस्मरण केल्यानंतर ज्या गोष्टी होणार आहेत त्या गोष्टी आम्ही जेवढ्या प्रमाणात करायच्या तेवढ्या करणं आवश्यक आहे. त्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या, आता जे अतिचार आहेत हे अतिचार टाळून जेवढं आम्हाला महाव्रताच्या जवळ जाता येईल तेवढं जाण्याचा प्रयत्न करणं आवश्यक. मी कायम सांगतोय, ज्यांनी अजूनपर्यंत सम्यक्त्व घेतलं त्यांनी सम्यक्त्व नेण्याची भावना करा. ज्यांनी अजून प्रतिमामध्ये जायची भावना झाली नाही त्यांनी सम्यक्त्व सहित प्रतिमेत जायची भाव करा. आणि ज्यांनी अजून प्रतिमेत आहेत, सम्यक्त्व आहे, परंतु अजून महाव्रतात जाण्याची किंवा महाव्रताची स्वरूप जाणून घेण्याची भावना करा. म्हणजे पुढं एक स्टेप आम्ही पुढे जाणं आवश्यक आहे. जीवन जर तसंच चालत गेलं तर त्यात जीवनाच्या वळणावर चालत आम्ही पुढे जायला पाहिजे. एक स्टेप कधी व्रतांच्या नियमांच्या आम्ही वाढवायला पाहिजेत. आज तुम्हाला वाटत असेल की महाराज जी ते नियम पेटी ठेवतात प्रत्येक गावामध्ये करतोय, का करतोय? एक गोष्ट, याचं मूळ मतितार्थ काय माहिती काय, आज तुम्हाला तुमच्या अंतरंगामध्ये, तुम्हाला तुमच्या आत्म्यावर किंवा तुमच्या शरीरावर सवय पडायला पाहिजे की छोटे छोटे नियम पालन करण्याची. एका ठिकाणी नीतिकरण म्हणलेलं आहे की छोटे पैर के है जो छोटे बच्चे होते एक दिन चलते चलते बड़े बन जाते हैं, और आज के छोटे छोटे नियम है एक दिन वो महाव्रत बन जाते हैं. अतिशय सुंदर म्हणले. काय याचा अर्थ काय आहे, आजची छोटी मुलं आहेत ती चालत चालत थोड्या दिवसांना आपोआप मोठी होतात, आणि आजचे आमचे जे छोटे छोटे नियम घ्यायची सवय लागली ती भविष्यामध्ये मोठे नियम घ्यायची सवयामध्ये परिवर्तित होऊन जाते. म्हणून हे नियम चालू आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आम्ही जर घेत नसतो तरी रोज घ्यायला पाहिजे कोणता नियम. आम्ही या गोष्टी करणं आवश्यक आहे. म्हणून आम्हाला बऱ्याच गोष्टी पुढच्या प्राप्त होतील. आणि आज आत्म्यावर जे संस्कार होणार आहेत, बऱ्याच जणांना वाटते पंचमकालामध्ये मोक्ष नाही, मग या गोष्टी करायची काय आवश्यकता आहे, जेव्हा मोक्ष असणार आहे तेव्हा बघूया की. परंतु आज आमच्या आत्म्यावर जर संस्कार रूपी बीजारोपण करून ठेवले तर भविष्यात मोक्षाचा वृक्ष आपोआप लागणार नाही. म्हणून ते बीजारोपण करायचं आहे. आम्ही छोटे छोटे नियम पाळायचे, उपास तापास, अनशन, उन्हदर, रस परित्याग, काय करता येईल जेव्हा काय मनात येईल तेव्हा करायचं. एक गोष्ट लक्षात घ्या, कुठलीही गोष्ट सांगून कधी करायची नाही. काय म्हटलं मी, सांगून कधी करायची नाही. सांगून केलेली गोष्टमध्ये की नाही आनंद कमी असतोय. न सांगता मनात केव्हा येईल तेव्हा गोष्टी करायच्या, त्यात आनंद जास्त असते. ते पालन करताना आनंद असा येतोय की निश्चित रूपानं, कारण की हे अनुभवाचे बोल तुमच्यासमोर सांगाले, आनंद असा येतोय की त्यावेळी न सांगता केलेल्या अशा परिस्थिती, विपरीत परिस्थिती निर्माण होते, त्या परिस्थितीमध्ये शांत राहण्याची एक चर्या होऊन जाते. त्याचा अभ्यास थोडा थोडा घरात आम्ही करायला पाहिजे का नको. कधी तर लयच घरात शांत होऊन बघायचं, काय झालं तरी मी काय बोलणार, होईल हो महाराज, हे कसं होईल, होणार चांगलंच आहे, हुले तर चांगलंच आहे, नाही हुले तर करायचा प्रयत्न करायचं. हाय म्हणलं, नाही हुले तरी करायचा प्रयत्न करायचा. त्यामुळं आता पुढच्या गाथेमध्ये आचार्य भगवान अनंतदंड व्रताचं कथन करणार आहेत. त्याचं स्वरूप, त्याचे 5 भेद आणि 5 भेदांचं सुद्धा कथन करणार आहेत. पुढचे विषय चांगले आहेत. अनंतदंड काय आहे, पहिला स्वरूप गाथे रूपातून बघूया आपण. पहिला गाथा कंठस्थ आचार्य महाराजांनी काय सांगितले बघूया. अभ्यंतरम दिग्वदेर, अभ्यंतरम दिग्वदेर, पार्थकेभ्य स पाप योगेभ्य, पार्थिकेभ्य स पाप योगेभ्य, विस्मन विरमन आहे वे, विस्मरण बी आहे एका ठिकाणी. ठीक आहे, घ्या. वीरमन मनर्थ दंडव्रतम,
वीरमन मनर्थ दंडव्रतम च विदुर्व्रत धरा गण्य. काय तर चुकलं. अभ्यंतरम दिग्वदे पार्थिकेभ्य स पाप योगेभ्य वीरमन मनर्थ दंडव्रतम. वीरमन मनर्थ दंडव्रतम च विदुर्व्रत धरा गण्यः. च विदुर्व्रत धरा गण्यः. हाय च आहे. च आहे नाही बरं ठीक आहे, तुमच्यात नाही आमच्यात आहे. अभ्यंतरम दिग्वदे पार्थिकेभ्य स पाप योगेभ्य वीरमन मनर्थ दंडव्रतम च विदुर्व्रत धरा गण्यः. आचार्य भगवान यात अनंत दंड व्रताचं स्वरूप सांगाल्यात. अभ्यंतरम दिग्वदेर पार्थिकेभ्य स पाप योगेभ्य वीरमन मनर्थ दंडव्रतम च विदुर्व्रत धरागण्य. इथं आचार्य भगवान म्हणत आहेत व्रत धरागण्य म्हणजे ज्यांनी व्रतांना धारण केलेलं आहे त्या मुनींच्यामध्ये प्रधान असणारे तीर्थंकर देवादी. ते तीर्थंकर देवादी काय म्हणतात. दिग्वदे अभ्यंतरम जी दिशांची मर्यादेच्या आतमध्ये, जी दिशांची मर्यादा केल्या त्याच्या आतमध्ये अपार्थिकेभ्य निष्प्रयोजन त्याच्या आतमध्ये जे तुम्ही की नाही हे बांधलाय दिशांचं बंधन त्याच्या आतमध्ये तुम्ही चारित्र्य करले की नाही त्याच्या आतमध्ये निष्प्रयोजन सपाप योगेभ्य पापसहित योगांच्यामुळे पापोपदेश याच्यापासून वीरमन विरक्त होणे त्याच्या आतमध्ये विनाकारण क्रिया करताय की नाही पापाच्या त्या क्रियापासून विरक्त होणे याला आचार्य भगवान अनंत दंडव्रतम अनंत दंडव्रतम विदू म्हणजे सांगितलेलं आहे. सोप्या भाषेत आहे, काय अवघड नाही. काय म्हणतात इथं आचार्य भगवान की जे आम्ही की नाही व्रत धारण केलेलं आहे दिशांचं मर्यादाचं जे धारण केलेलं आहे त्याच्या आतमध्ये आम्ही आमची चर्या करतोय. ती चर्या करताना त्याच्या आतमध्ये सुद्धा निष्प्रयोजन क्रिया करायचे त्याच्यापासून विरक्त होणे म्हणजे अनंत दंडव्रत त्याग आहे. याला म्हणतात की अनंत दंड व्रत म्हणजे काय. त्याच्या आतमध्ये अनर्थ दंड ज्याच्यामुळं त्या अनर्थ क्रियांच्यामुळे जो दंड आम्हाला मिळणार आहे त्याला अनंत दंड व्रत म्हणतात. आणि त्याच्यापासून विमुक्त होणे म्हणजे अनंत दंड व्रत आहे. सोपं आहे, काय अवघड नाही. आता समजा पूज्य महनीय आरिका विज्ञानमती माताजींनी पुस्तक लिहिले अनंत दंड व्रत क्या आहे. वाचायला मिळेल तर वाचा, अतिशय सुंदर आहे. आता जी आम्ही मर्यादा बांधल्या त्यात आतमध्ये बसलोय आणि बसल्या बसल्या जमिनीवर जरी की नाही आम्ही माती उकरत बसलो असेल तर तिथं माताजीने त्याचं दंड काय सांगितलं माहिती आहे काय. ते कुठल्या तर ग्रंथातलं काढूनच सांगितलेलं आहे सोडा पुरावे. तर माताजीने सांगितले की एक भ्रूण हत्या केलेलं पाप लागते म्हणून सांगितलं. मी म्हणलं नाही काढून बघा अनंत दंडवत क्या आहे पुस्तक. एवढ्या डीपमध्ये सांगितले की एवढी भीती वाटत्या ते पुस्तक वाचल्यानंतर, कारण की एवढं डीप सगळे वर्णन आहेत. आता आम्ही जे मर्यादा बांधल्या त्या मर्यादेमध्ये कुठेतरी चाललोय समजा. आता किनीच्या बाहेर जाणार नाही अशी मर्यादा तुम्ही बांधलाय आणि त्या किनीच्या आतमध्ये तुम्ही चाललाय जाता आता झाडाचे पाले तोडून जायचं हे अनंत दंडच आहे ना. तुम्हाला आवश्यकता काय नाही, आम्हाला आवश्यकता काय नाही तरी सुद्धा त्या गोष्टी करायच्या यालाच अनंत दंड म्हणलेलं आहे. या गोष्टी सगळ्याच विनाकारण ज्या क्रिया सगळ्या होणार आहेत पापाच्या अर्जनासाठी कारणभूत त्या सगळ्या अनंत दंडामध्ये येणार. त्या गोष्टी कोणत्याही करायच्या नाही. त्या गोष्टी विवेकपूर्वक आणि विचारपूर्वक करणं आवश्यक आहे. यालाच आचार्य भगवंतांनी म्हणून अनंत दंड व्रताचं स्वरूप सांगताना सांगितले की ज्या आम्ही दिशांच्या मर्यादा केल्या त्याच्या आतमध्ये निष्प्रयोजन कोणत्या क्रिया करायच्या नाहीत, की ज्या पापाला कारणभूत असतील अशा कोणत्याही क्रिया करायच्या नाहीत. याला आचार्य भगवंतांनी अनंत दंड म्हणलंय. तुम्ही समजा व्रत बांधलाय, दिशा बांधलाय आणि घरात बसलाय आणि कोण शेजारची व्यक्ती आणि म्हटली जरा खुरपं द्या आणि तुम्ही दिला, तुमचं व्रत मोडलं. हो काय अजबच नाही, लय गजब आहे. नुसतं अजब कुठं गजब आहे. ही व्रत एवढे काटेकोर आहेत. समजा
त्या व्यक्तीनं खुरपं नेले आणि त्या व्यक्तीनं नाही बऱ्याच झाडांना तोडले किंवा कुठल्या तर प्राण्याची हिंसा केली. कृतकार्यता अनुमोदन पहिलाच सांगून आलोय आम्ही. स्वतः करायचं नाही, दुसऱ्याला करायला लावायचं नाही आणि अनुमोदन द्यायची नाही. तुम्ही ती वस्तू दिला म्हणजे काय केला? समजा त्या व्यक्तीनं, आता समजा कोण व्यक्ती आहे असं तुम्ही सगळं व्रत केलं आणि बसलाय, एका व्यक्तीने काडीपिटी मागून नेली, चुकून दुसऱ्याची झोपडी पेटवून आला तर? जेवढे जीवांची हिंसा आहे, जे काय कुठला कचरा गोळा केलाय त्या कचऱ्यात कुठे जीव आहेत काय काय बघित नाही, त्याला काडी लावली तरी पाप. अनुमोदना दिला का नाही तुम्ही? काडीपिटी कोण दिलं? त्याच्या पुढे जाऊन कोण कोण पट्टी मागायला येतात की दिला पट्टी, झाली की व्रत मोडले की. हे लय डीप मधलं आहे. रस्त्यावरला भिकारी जरी भीक मागत असला आणि त्या भिकाऱ्याला जर तुम्ही नाही पैसे दिला आणि पैसे दिल्यानंतर तो भिकाऱ्याने त्याच्या माध्यमातून व्यसन केलं तरी सुद्धा तुमचं व्रत मोडलं. करुणादान म्हणून एक आचार्य भगवंतांनी सांगितले सोडा, परंतु करुणादान काय करायचं? जर रस्त्यावरले भिकारी काय तर तुमच्याकडे मागायला तर तिथंच जायचं, कुठल्या तरी चांगल्या याच्यात शुद्ध जिथं भोजन साहित्य मिळते तिथं जायचं आणि त्याला भोजन घालायचं आणि पैसे आपण भागवून पुढे जायचं. पैसे द्यायचे नाही, पैसे दिला आणि त्याने व्यसन केलं तर तुमच्या 40% ही गोष्ट आहे. मग देऊ नका, पाप कोणाला लागणार आहे. अशा बऱ्याच अनर्थ दंडाच्या क्रिया आम्ही करतोय आणि आम्ही म्हणतोय भगवंताच्या पुढे ज्यावेळी पापाचा उदय येतोय की नाही, रडायला लागतोय, त्यावेळी भगवंत आराधून म्हणते भगवंता असं कुठलं पाप केलं, आमच्याच वाटणीला सगळं दिलायस. करताना कळलं नाही त्यावेळी अनर्थ दंड असं असं करत गेलोय, हसत हसत करत गेलोय आम्ही. त्यावेळी ज्यावेळी भोगायला लागते त्यावेळी कळते आम्ही हे केलतो बाबा, चूक झाली. कारण त्यावेळी कळून काय उपयोग नाही, वेळ गेलेले असते. त्यामुळे अशा कोणत्या अनर्थदंडाच्या क्रिया करायच्याच नाही ना आम्ही. किंवा कोण खडू मागितलं, कुठला खडू? मुंग्या, कॉक्रोच आणि काय काय असते की, दिला की झालं की काय झालं? हिंसा आहेच की त्यात. या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे. ते तुमचं वेगळं आहे हो, दुसऱ्यांचं द्यायचा विषय चालू आहे हो. विनाकारण निष्प्रयोजन जे करायचं त्यासाठी विषय चालू आहे. ते करत असलं तर त्यासाठी षटक्रिया तुम्हाला सांगितल्यात, ते पाप फेडण्यासाठी रोजच्या रोज करायला पाहिजे. ते बी करत नाही आम्ही. तर आचार्य भगवंतांनी सांगितले की अशा कोणत्या गोष्टी दुसऱ्यांच्या बाबतीत करू नका आणि कुठल्याही असल्या गोष्टी करू नका. निष्प्रयोजन क्रिया करूच नका. त्यातून पापाचं अर्जन जास्त प्रमाणात आहे आणि ते पाप ज्यावेळी उद्या येते तेव्हा आम्हाला फेडायला लागणारच आहे. असं बरंच वाटतंय की असे कोण बरेच जण करत असले तर त्यामध्ये आम्ही भागीदार झालो तरी सुद्धा आम्ही त्या पापाचा बंद होणार आहे. कोण अशा पापाच्या क्रिया करत असतील त्यात आम्ही भागीदार झालो किंवा त्यांना अनुमोदना दिली, करा म्हणलं की आम्ही भागीदार जाऊ हो त्यात. या बी निष्प्रयोजन क्रिया आहेत, काही करण्याच्या नाही. किंवा कट्ट्यावर बसलोय 4 सासवा सुना, असं कोण बी बसून दे, मी एकाच नाव घेतलं नाही. कोण बसले आणि साधारण चर्चा चालू आहे आणि चर्चेमधनं हिंसेची क्रिया चालू झाल्या, ते बी सगळं अनर्थदंडच आहे, निष्प्रयोजन. सगळ्यात जास्त का नाही आचार्य भगवंतांनी एका ठिकाणी कथन करताना सांगितले, हे जर का नाही तुम्ही हे क्रिया करण्याच्या पेक्षा आता पुढे 10 लक्षण आले, आता पुढे 9 देवता आराधना आल्या. 9 देवता आराधनाचं जर कसं करायचं, काय करायचं हे जर विचार करायचा ना, प्रत्येक समयाला असंख्य प्रमाणे नाही पुण्याचं बंध तुमच्या खात्यावर चालू आहे. महाराजांचं पुण्याचं बंध का वाढतोय माहिती आहे काय? 10 लक्षण तुम्ही नुसतं 10 दिवस ओवाळला, त्याच्या महिनाभर आधी की नाही आम्ही तयारीसाठी डोक्यात सारखं तेच विचार, काय करायचं, समोरून कसं आणायचं, कुठनं आणायचं, काय करायचं, हे गोष्टी काय करायचं, तर कुणाला कुठं बसवायचं, काय करायचं, सवाल काय काढायचे, हे सगळं लेखी लिहून हे कुठं पुण्य बांधून घेतलं माहिती आहे का मी? पाटलांच्या फार्म हाऊसवर. तिथं सगळं पित्रिका सगळं मौन धरून तेच चालू होतं की सगळ्या गोष्टी तिथंच हे आधीच चालते. अशा गोष्टीचं जर तुम्ही चिंतन वाढवत गेला, त्यात जर भागीदार झाला तर पुण्यबंध असंख्यपणे प्रत्येक समयाला चालू आहे.
मागायला लागलं आणि आम्ही दिलं नसलं, खोटं बोललं तर खोटं बोललेलंच मग पाप लागते काय? बघा, परवाच मी सांगितलं, कुठल्या जीवाची हिंसा होणार असेल किंवा जे चुकीच्या गोष्टी असतील किंवा व्यसन कुणाच्या माध्यमातून होणार आहे, त्यावेळी जरच खोटं बोललं तर ते असत्येच्या कोटीमध्ये येत नाही. कारण की त्या जीवाचं प्राण वाचवण्यासाठी तुम्ही ती क्रिया केला, हे मागच विषय झालाय आपला. त्यामुळे या गोष्टी तुम्ही करणं आवश्यक आहे. आजकाल बऱ्याच अशा गोष्टी चालू आहेत. आता परवाचं जी एक गोष्ट सांगतो. परवा एक गोष्ट अशी की एका गावामध्ये 4 महिला, आता सत्य घडलेली घटना सांगावली मी तुमच्यासमोर ठेवाले. 4 महिला एका घरामध्ये, प्रतिष्ठित घरामध्ये दान मागायला गेल्या. त्यांनी विचारलं की दान कशासाठी आहे? तर आम्ही प्रतिभा स्थलीसाठी दान मागायला म्हणून आल्या. तर इकडच्या भागामध्ये तुम्हाला प्रतिभा स्थलीसाठी दान मागायची कोण अनुमती दिली? तर विद्यासागर महाराज. ही सत्य घडलेली घटना सांगावली तुमच्या पुढं. त्यावेळी त्यांनी चौकशी केली. जवळ इकडे फोन केला, त्यांनी निघून गेल्यानंतर मी तर कुठल्या माणसांना कुठल्या व्यक्तीला पाठवलं नाही म्हणलं. मग त्यानंतर चौकशी झाली. परत नंतर प्रतिभास्थलीच्या दिदींना 2 फोन केला की अशाच्या घटना आहेत आणि अशाच्या घटना झाल्यात काय? तर दिदी म्हणल्या 4-5 ठिकाणी अशा घटना झालेल्या आहेत, आमच्या इथं तुमच्या इथे बी चालू झाल्यात. मग हे विचारल्यानंतर ते कळलं की असे जे कोण दान करणार होते ते निष्प्रयोजन दान गोळा करत होते आणि त्याच्या दानाचं तर काय काय केले कुणास ठाऊक. हे परवा एक घटना घडली आहे, जयसिंगपूरमध्येच घटना घडल्या. नुसतं नाव सांगून, महाराजांचं नाव सांगून 10-10, 20-20 हजार, 25-25 हजार रुपयाचे दान संकलन करून ते निघून गेले. परंतु ज्यावेळी एक व्यक्ती, समर्पित व्यक्ती होती, ते समर्पित व्यक्तीनं खरं खोटं काढायचं म्हणून तिने विचारल्यानंतर त्यावेळी सगळा तो उलगड झाला आणि त्यानंतर बरेच जण सावध झाले. मग ग्रुपवर मेसेज टाकले की अशी कोणती जर आले त्याची शहनिशा करावी, या नंबरवर फोन करावा, विचारावा आणि मग तुम्ही दान द्यावं म्हणून एक निरोप टाकलेला, मेसेज टाकलेला. तुम्हाला आठवत असेल मधल्या काळामध्ये मी सुद्धा टाकला होता. म्हणजे मी मध्ये माध्यमातून, मुलांच्या माध्यमातून टाकला होता. काय या घटना घडतात की या सगळ्या गोष्टी असं चालू आहेत. मग जर आम्ही सहनिशा केली नाही, विचारलं नाही, तर कुठं काय चालू आहे ह्या गोष्टी आम्ही बघणं आवश्यक आहे. त्यामुळं या तुम्ही गोष्टी बघाव्यात. उद्याच्या भागामध्ये आचार्य भगवान परत आणि अनंतदंडाचे 5 भेद उत्कृष्ट पद्धतीनं सुंदर आहेत. उद्या तरी एक अशी चर्चा येणार आहे तुमच्यासमोर, तुम्हाला कधी ऐकलं नाही बाबा हे असं असतंय, त्यावेळी बी तुम्हाला डोक्याला हात लावायला लागणार आहे आणि हृदयावर हात लावायला लागणार आहे की अनंतदंडाचे भेद ज्यावेळी येणार आहेत 5, ते 5 भेद कशा पद्धतीनं तुम्हाला पाप करायला लावतात, की जीवनामध्ये जगत असताना आम्ही कशा पद्धतीनं पाप नकळत करून जातोय, हे सगळं या 5 अनंतदंडाच्या भेदामध्ये सगळं कथन येणार आहे. उद्याच्या भागामध्ये आचार्य भगवान करणार आहेत. ते आपण उद्याच्या भागामध्ये बघूया की कशा पद्धतीने हे सगळ्या होणार आहेत. मी एवढीच भाव करतो की या चारित्र्याचं जेवढ्या काटेकोरपणे नियमांचं, व्रतांचं पालन करता तेवढं करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर सर्व मोक्ष प्राप्त होऊन एवढी भावना करतो आणि वाणील्यापर्यंत तो जीवला आचार्य भगवान श्री सन्मत सागरजी महाराज की. प्रभु देव तुम्हारे पवित्र मुख से जग जन मन के मल को धोती, जयवंतो माँ जग में तब तक शीश नवाते.